हॅलो मित्रमैत्रिणींनो, प्रामाणिकपणे सांगा, बासुंदी खायला कोणाकोणाला आवडत नाही, पण तासभर गॅससमोर उभं राहून दूध आटवायचा कंटाळा येतो ना? मलाही येतो. म्हणून आज मी तुमच्यासाठी माझी एकदम शॉर्टकट आणि दाणेदार बासुंदीची रेसिपी घेऊन आले आहे. आज आपण बनवणार आहोत लग्न कार्यासारखी घट्ट खवा बासुंदी, तीही फक्त 15 मिनिटात. एक भन्नाट ट्रिक वापरणार आहोत ज्यामुळे खवा दुधात अगदी सहजपणे मिक्स होईल. चला थेट रेसिपीला सुरुवात करूया. तर चला कढईकडे येऊया. गॅसवर मी ही जाड बुडाची कढई ठेवली आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट बरं का, कढई जाडच पाहिजे, नाहीतर शेजारी गप्पा मारण्यात लक्ष जाईल आणि खाली दूध जळून कोळसा होईल. यात 1 लिटर फुल क्रीम दूध ओतूया. दुधाला मस्त मोठी उकळी येऊ द्या. बघा दूध कसं छान उफाळून वर येत आहे. आता लगेच यात केशर टाकून देऊया. केशर टाकलं की दुधाला जो काय भारी पिवळसर रंग येतो ना, बघूनच मन प्रसन्न होतं. आता दूध तिकडे मंद आचेवर उकळू द्या. आपण येऊया आपल्या मूळ मुद्द्यावर. आता ही आहे आपली सर्वात महत्त्वाची आणि सिक्रेट ट्रिप. काय होतं ना, बऱ्याचदा लोक खवा थेट उकळत्या दुधात टाकतात. मग काय होतं, खव्याच्या गाठी होतात, त्या फोडता फोडता नाकी नऊ येतात. आपण तो त्रास घ्यायचाच नाही. या दुसऱ्या पॅनमध्ये हा 100 ग्रॅम खवा हाताने असा मोकळा करून टाकायचा आणि मंद आचेवर फक्त 2 मिनिटे गरम करायचा. विश्वास ठेवा, खवा असा हलकासा गरम केला ना की तो एकदम मऊ होतो. त्याचा कच्चेपणाही निघून जातो. बस गप्पा मारता मारता 2 मिनिटे झाली की गॅस बंद करायचा. खव्याचा रंग बदलू देऊ नका, नाहीतर बासुंदीचा पोपट होईल. चला, आपला खवा मस्त मऊ झालाय आणि इकडे दूधही छान उकळतंय. आता त्या दोघांची गट्टी करून देऊया. हा गरम खवा थेट केसरच्या दुधात टाका आणि आता जादू बघा. मी चमचा फक्त 2दा फिरवला असेल आणि खवा दुधात पूर्णपणे विरघळला. एकही गाठ झाली नाही. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे दूध बघा किती पटकन घट्ट आणि दाणेदार झालंय. जे दूध आटवायला पाऊण तास लागला असता, ते काम खव्याने 1च मिनिटात केलं. याला म्हणतात स्मार्ट कुकिंग. दूध घट्ट झाल्यावर आता यात घालूया अर्धी वाटी साखर. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. साखर विरघळली की आता आपण ह्यात जराशी वेलची पूड घालूयात. हे नीट मिक्स करून घेऊयात. सर्वात शेवटी यात घालूया भरपूर सुकामेवा, काजू, बदाम आणि पिस्ता. सुक्या मेव्याच्या बाबतीत अजिबात कंजूसी करायची नाही, कारण बासुंदी खाताना तो मध्ये मध्ये येणारा नट्सचा क्रंच खूप भारी लागतो. बघा, आपली मस्त गरमागरम एकदम शाही खवा बासुंदी तयार आहे. गॅस बंद करूया, कारण हे थंड झाल्यावर अजून घट्ट होणार आहे. वा, रंग बघा, टेक्स्चर बघा. कोणी सांगेल ही फक्त 15 मिनिटात बनवली आहे. तुम्ही ही गरम पुऱ्यांसोबत खा किंवा फ्रीजमध्ये ठेवा, एकदम झक्कास लागेल.
आता एवढी भारी रेसिपी सांगितली आहे तर 1 चमचा चव चाखणं तर बनतंच. वाह! काय अप्रतिम झाली आहे बासुंदी. खाण्याचा तो रिचपणा आणि नट्सचा क्रंच एकदम परफेक्ट झाली आहे. तुम्हीही ही रेसिपी घरी नक्की बनवा आणि तुमच्या घरच्यांना कशी वाटली मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर हक्काने लाईक करा, तुमच्या खवय्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला, काळजी घ्या. लवकरच भेटू एका नवीन रेसिपीसह. बाय बाय.